Hello friends, you are watching Mr. Professor YouTube channel. This is our video lecture number 8 of mathematical logic and we are solving previous year questions. तर आज आपण इथे जो फर्स्ट क्वेश्चन सोडवणार आहोत तो महाराष्ट्र सीईटी 2009 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर आपला क्वेश्चन काही अशा प्रकारचा आहे. निगेशन ऑफ P implies Q is आणि इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे. तर ज्याचा आपल्याला निगेशन काढायचं आहे ते आधी आपण लिहून घेऊया. तर बघा आपल्याला दिलेला आहे निगेशन P implies Q. ओके, याचं आपल्याला निगेशन काढायचं आहे. ओके, हे आपण ब्रॅकेट मध्ये लिहून घेऊया. आता P implies Q, निगेशन ऑफ P implies Q चं आपल्याला निगेशन माहिती आहे. त्याचं निगेशन येते P and निगेशन Q. आता या दोन्ही व्हॅल्यू ह्या इक्विव्हॅलंट आहे बाय ट्रूथ टेबल. तुम्ही चेक करून बघू शकता. ते आपल्याला माहित असायला हवे अशा प्रकारचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना. ओके, तर आता इथे बघा, इथे सुद्धा आपल्याला P implies दिसत आहे. निगेशन P implies Q चं आपल्याला इथे निगेशन काढायला सांगितलेलं आहे आणि इथे आहे निगेशन P implies Q. म्हणजे हे आपण इथे अप्लाय करू शकतो. बघा मग इथे आपल्याला निगेशन P implies Q चं P and निगेशन Q दिसत आहे. म्हणजे इथे येणार निगेशन P, त्यानंतर अँड आहे, अँड त्यानंतर आहे Q. ओके, Q चं दिलेलं आहे निगेशन Q. अशा प्रकारे म्हणजे आपल्याला इथे मिळालेलं आहे ऑप्शन नंबर बी, निगेशन P and निगेशन Q. म्हणजे ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट वन. ओके, यानंतर आपण आपला सेकंड क्वेश्चन बघूया. यानंतर आपला सेकंड क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी 2016 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर तो क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू. आणि इथे आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे. द स्क्वेअर ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह, देअर एक्झिस्ट रियल नंबर हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह, देअर एक्झिस्ट रियल नंबर हुज स्क्वेअर इज नॉट पॉझिटिव्ह आणि लास्ट ऑप्शन आहे आपल्याजवळ एव्हरी रियल नंबर इज रॅशनल नंबर. तर या चार ऑप्शन मध्ये कोणता ऑप्शन हा ट्रू आहे हे आपल्याला फाइंड आउट करायला यांनी सांगितलेलं आहे. तर बघा इथे जे आपल्याला फोर्थ ऑप्शन सांगितलेलं आहे एव्हरी रियल नंबर इज रॅशनल, हे आपल्याला माहित आहे हे रॉंग आहे. म्हणजे ऑप्शन नंबर डी हे आपण आधीच कॅन्सल केलेलं आहे. आता आपल्याजवळ राहिले ऑप्शन तीन ऑप्शन आहे. यामधून आपल्याला पाहायचं आहे की बा कोणतं करेक्ट आहे. तर या तीन ऑप्शनला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्हाला इथे लक्षात येते इथे स्क्वेअर, रियल नंबर, पॉझिटिव्ह. म्हणजे रियल नंबरचा स्क्वेअर पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह हे बघा. आपल्याला या तिन्ही ऑप्शन मध्ये तोच गोंधळ इथे दिसत आहे. म्हणजे आधी आपल्याला हे शोधावं लागेल की स्क्वेअर नंबर जो रियल नंबर आहे त्याचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह हा निगेटिव्ह येऊ शकतो का. ओके, तर पहा. ओके, पहा, कन्सिडर x बी द रियल नंबर. ओके, इथे आपण कन्सिडर केलेलं आहे x बी द रियल नंबर. ओके, आता पुढे पहा, इथे आपण पुट करूया x इक्वल टू 0. ओके, 0 हा रियल नंबर आहे कारण की आपल्याला रियल नंबर बद्दलच इथे प्रूफ करायचं आहे की बा कोणती स्टेटमेंट ही ट्रू आहे की बा रियल नंबरचा स्क्वेअर हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह यामध्ये आपल्याला कन्फ्युजन आहे या क्वेश्चन मध्ये. ओके, म्हणून आपण x इक्वल टू 0 आपण इथे पुट करूया. 0 हा रियल नंबर आहे. पहा आता टेकिंग स्क्वेअर घेऊया. इथे आपण टेकिंग स्क्वेअर बाय बोथ साइड. तर x स्क्वेअर इक्वल टू 0 स्क्वेअर इम्प्लाइज x स्क्वेअर इक्वल टू 0. पहा मग आपल्याला रियल नंबरचा 0 हा रियल नंबर होता आणि त्याचा स्क्वेअर काढल्यानंतर पुन्हा आपल्याला 0 मिळालेला आहे. पण 0 बद्दल आपल्याला एक गोष्ट माहित आहे ती म्हणजे 0 कॅन बी पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. म्हणजे फिक्स काहीच नाहीये 0 बद्दल इथे. तर आता आपण ऑप्शन कडे वळूया. आपल्याला या तीन ऑप्शन मध्ये कन्फ्युजन आहे की बा कोणतं ट्रू आहे. तर पहिल्या ऑप्शन कडे पहा, द स्क्वेअर ऑफ एव्हरी रियल नंबर इज पॉझिटिव्ह म्हणताय. प्रत्येक रियल नंबरचा जो स्क्वेअर आहे तो पॉझिटिव्ह आहे. पण इथे काय म्हणताय कॅन बी पॉझिटिव्ह, कॅन बी निगेटिव्ह. म्हणजे पॉझिटिव्ह पण असू शकतो निगेटिव्ह पण असू शकतो आणि आपण रियल नंबरचा स्क्वेअर काढलेला आहे. म्हणजे ऑप्शन नंबर ए इथे कॅन्सल होणार. ओके, आता सेकंड ऑप्शन पहा, देअर एक्झिस्ट रियल नंबर हुज स्क्वेअर इज निगेटिव्ह.
ओके, हु स्क्वेअर इज निगेटिव्ह. आता इथे निगेटिव्ह हा वर्ड आला आहे, पण इथे कॅन बी म्हणत आहे यांनी, कॅन बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह, म्हणजे ऑप्शन नंबर बी सुद्धा इथे आपल्याला आपला आन्सर असणार नाही. आता ऑप्शन नंबर सी पहा, देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर हु स्क्वेअर इज नॉट पॉझिटिव्ह. ओके, आता हु स्क्वेअर इज नॉट पॉझिटिव्ह. आता इथे कॅन बी पॉझिटिव्ह, कॅन बी निगेटिव्ह, म्हणजे इथे निगेटिव्ह असू शकते रिअल नंबरचा. म्हणजे या प्रूफ वरून आपल्याला लक्षात येते की बा 0 हा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे असं आपल्याला दिसत आहे. आणि इथे सांगितलेलं आहे देअर एक्झिस्ट रिअल नंबर हु स्क्वेअर इज नॉट पॉझिटिव्ह, म्हणजे इथे निगेटिव्ह असू शकते हे आपल्याला दिसत आहे. म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. ओके, तर यानंतर आपण आपला लास्ट क्वेश्चन सोडवूया. बघा, तर मग आपला लास्ट क्वेश्चन हा महाराष्ट्र सीईटी 2005 मध्ये विचारण्यात आलेला होता. तर पहा, आपला लास्ट क्वेश्चन आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी और आर इज. पहा, तर हे आपण ज्याचं निगेशन काढायचं आहे ते आधी आपण लिहून घेऊया. तर ते आहे पी अँड क्यू इम्प्लाइज निगेशन पी और आर. बघा, याचं आपल्याला काढायचं आहे निगेशन. पुन्हा इथे आपण तेच स्टेटमेंट यूज करूया. निगेशन पी इम्प्लाइज क्यूचं जे आपल्याला माहित आहे हे कशाला इक्विव्हॅलंट आहे, हे इक्विव्हॅलंट आहे पी अँड निगेशन क्यू ला. ओके, पहा तर मग इथे सुद्धा आपल्याला इम्प्लाइज दिसत आहे आणि निगेशन दिसत आहे. ओके, आता याला आपण पी कन्सिडर करूया आणि याला क्यू कन्सिडर करून हे आपण इथे अप्लाय करूया. तर बघा, इथे आहे पी, म्हणजे इथे येणार पी अँड क्यू. त्यानंतर इथे अँड दिसत आहे, इथे अँड घेऊया. मग नंतर आहे निगेशन क्यू, म्हणजे या टर्मला आपण क्यू कन्सिडर केलेला आहे, म्हणजे आपल्याला इथे घ्यावं लागेल निगेशन ऑफ निगेशन पी और आर. करेक्ट. आता पहा, आता ही टर्म तर येणार ऍज इट इज, कारण याचं निगेशन आपण काढून घेतलेलं आहे. ओके, आता पहा, हा निगेशन आपल्याला या ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मवर अप्लाय करावा लागेल. पहा, आता निगेशन ऑफ निगेशन पी और ऑरचं होणार इथे अँड, आणि हा निगेशन आर. पहा, पुढची स्टेप आपण लिहूया. पी अँड क्यू ऍज इट इज, निगेशन निगेशन कट होणार, मग इथे येणार पी अँड निगेशन आणि निगेशन आर. ओके, आपल्याला मिळालेलं आहे पी अँड क्यू अँड पी अँड निगेशन आर, आणि हे आपल्याला दिसत आहे ऑप्शन नंबर सी मध्ये. ओके, ऑप्शन नंबर सी मध्ये, म्हणजे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट वन. अशा प्रकारे आपण आपले तिन्ही क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तुम्ही राईट डाऊन करू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ.